जे आपण या आपण कुटुंब होईजे, मग तयाचेने धाविजे मोहे सैरा. गुरुवर्य डॉक्टर महाराज, सर्व गुरुस्थानी असलेली ज्ञान संपन्न मंडळी, सर्वांच्या चरणी भक्तिभावाने नमस्कार करून 353व्या ओवीपासून आपल्याला चिंतन करायचं आहे. पण मला आनंद वाटत होता कोणत्या ओवीप्रमाणे, ये आक्षेपी अर्जुनाचा, तो शिरोमणी सर्वज्ञाचा, तो शला बोध शिष्याचा न म्हणता गुरुचा. फार सुंदर त्याने आमच्या महाराजांनी व्याख्यान केलं. म्हणून मला असं वाटत होतं की त्यांचंच ऐकत राहावं. म्हणून आमच्यासारख्यांना हे तो शला बोध शिष्याचा देखून या त्याची ती सांगण्याची हातोटी वगैरे पाहून अतिशय आनंद झाला. आणि डॉक्टर साहेबांनी याच्याच करता हे सत्र सुरू केलेले आहेत. असे विद्यार्थी तयार व्हावेत की ज्यांच्या मुखात ज्ञानेश्वरी आणि त्या ज्ञानेश्वरीचे शब्द ना शब्द आपल्या हृदयात कोरले जावेत. त्याच्याच करता हे सर्व डॉक्टर साहेबांनी सर्वांच्या सहकार्याने हे सुरू केलेलं आहे. खूप खूप तुम्ही सर्वांनी घेतलेला आहे. आम्ही त्याच्यात काही घेऊ शकलो नाही. आम्ही कोणत्या जन्माचं मागचं पाप केलं असेल ते आम्हाला काही सांगता येत नाही. पापच म्हणावं लागेल. पुण्यकर्म जिथे सुरू आहे आणि तिथे जर आपल्याकडून काही होत नसेल, मग आता ते पाप म्हणावंच, हे माझं तरी स्वतःचं मत आहे. तर आम्ही मात्र काही स्वतः काही घेऊ शकलो नाही. त्याबद्दल खरोखर माऊलींच्या चरणी आणि तुम्हा सर्वज्ञांच्या चरणी एक क्षमा मागतो. तशी सत्र सांगण्याची इच्छा नव्हती. त्याने जशा जशा ओव्यांचा भाव कथन केला तोच भाव ऐकावासा वाटत होता. असो, या ठिकाणी हे जे भाव सांगितले गेलेले आहेत तर सहज आपल्याला या ओवीतून लक्षात येईल. जसं एखाद्याला स्वप्न पडावं, कोणाला परिव्राजे संन्याशाला स्वप्न पडावं आणि त्या स्वप्नामध्ये आपणच स्त्री बनतो, मुलं बाळं आपणच होतो, दुसरं कोणी होत नाही. आणि त्या मोहाने, त्या पुत्राच्या पत्नीच्या मोहाने मग जसा इकडे तिकडे धावतो, तशी जीवात्म्याची ही स्थिती होते देहाच्या नादी लागून. हा भाव माऊलींना या ठिकाणी सांगायचा आहे. ज्याप्रमाणे एखाद्या संन्यासाला स्वप्न पाडावं, आपणया आपण कुटुंब होईजे, मग तयाचे निधाविजे मोहे सैरा. मग त्या मोहाने अतिशय लिप्त होऊन, त्या मोहाला चिटकून तो मग त्यांच्या पूर्ततेकरता, पत्नीची पूर्तता, मुलांच्या पूर्ततेकरता मग त्या मोहाने तो सैरा वैरा धावत असतो. त्याप्रमाणे हा जो जीवात्मा आहे, आपण आता सर्वजण म्हणतच आहात, तर एक भाग्य आहे. आपण सर्वांनी ओवी म्हणावी. आमचे कीर्तनकार होते, ते कीर्तनामध्ये देखील सगळ्यांनाच अभंग म्हणायला लावायचे, सगळ्यांना ओव्या म्हणायला लावायचे. आणि त्याचा भाव मी त्यांना विचारला, का म्हटलं तुम्ही कीर्तन सुरू असताना या ओव्या आणि अभंग का श्रोत्यांना म्हणायला लावतात? म्हणे यांच्या मुखामध्ये शब्द कधी येणार आहेत म्हणे. अर्थात तुमच्याकरता नाही बरं, काय हे त्या खेड्यागावातल्या लोकांकरता सांगतो मी. मोठे कीर्तनकार होते, ते काय करायचे, आपण ओवी म्हटली, कीर्तनात प्रमाण दिली की श्रोत्यांना म्हणायला लावायचे, अभंगाचं प्रमाण दिलं की श्रोत्यांना म्हणायला लावायचे. मग मी त्यांना विचारलं, म्हटलं का हो तुम्हाला ही सवय आहे का तुम्ही सहज म्हणतात म्हटलं? कारण की मला थोडीशी विचारण्याची एक सवयच आहे, कोणाला काही ना तरी विचारावं असा स्वभाव आहे. मग तो म्हणे तसं नाही, या शेतकरी लोकांच्या मुखामध्ये या ओव्या, ज्ञानोबाऱ्यांच्या अनुभवातल्या ओव्या, तुकोबाऱ्यांच्या अनुभवातले शब्द हे यांच्या मुखात कधी निघतील म्हणे. तर त्यांच्या मुखातून सुद्धा हे शब्द निघावेत. आता तुमच्या मुखातून या ओव्या निघाव्यात अशी माझी अपेक्षा आहे. तैसा आपुलिया विस्मृती, आत्मा आपणची प्रकृती, सारखा गमोनी पुढती, तियेसी वजे
तसा आत्मा जीवात्मा आपल्या ब्रह्मस्वरूपाला हा अज्ञानाच्याच योगाने हा विसरतो आणि आत्माच मीच आहे असं तो म्हणायला लावतो. वास्तविक हे प्रकृतीचे धर्म प्रकृतीवर लादणं हे श्रेष्ठ असतं. आत्मा आपणची प्रकृती, त्या प्रकृतीलाच म्हणजे आत्मा आहे असं तो मानत असतो. सारखा गमोनी पुढती ती एसीच भजे. आणि नंतर मग पुन्हा पुन्हा त्याच शरीरादी प्रकृतीची विषय संपादन करण्याकरता मग तिची सेवा करतो, तिलाच बसतो म्हणजे तिची सेवा करतो. की हे आपल्याला सर्व विषय भोग या इंद्रियांच्या द्वारे शब्द स्पर्श रूप विषय हे सर्व आपल्याला भोगता यावेत असा आत्मा आपल्या मूळ स्वरूपाला विसरतो. वास्तविक विसरणं हा त्याचा दोष आहे. माणसाने चांगल्या वस्तूचा चांगल्या गोष्टीचा विसर पडू नये, पण तो अनादि संसार म्हटलेला आहे. अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय सेविले पाहिजे. मग असे विषय सेवन केल्यामुळे तो आपल्या स्वतःला मूळ स्वरूपाला विसरतो आणि प्रकृतीचे आपणच या प्रकृती रूपामध्ये आहोत असं म्हणून तेच विषय संपादन करण्याकरता सारखे प्रयत्न करतो. मग कसे प्रयत्न करतो आणि कसा विषयांचा उपभोग घेतो हे जवळजवळ शेवटच्या ओव्यापर्यंत ज्ञानोबाऱ्यांनी या श्लोकाच्या शेवटच्या ओवीपर्यंत कथन केलेलं आहे. मनाच्या रथी वळगे श्रवणाच्या द्वारे निघे, मग शब्दाचे रिगे राहना माझी. मन मनोरूपी रथावर बसून श्रवणाच्या रूपी द्वाराने तो बाहेर पडतो, तो जीवात्मा, आणि शब्दाच्या रानामध्ये सारखा हिंडतो. कोणते शब्द मग आता ते विचारूच नका. हो, त्या शब्दांच्या धुंदीतच हे चांगला नाही, तो राग चांगला, हा शब्द चांगला नाही, ते सिनेमाचं गाणं चांगलं, अशा छंदात व्हायला जातो. कारण की शब्दाविषय असा आहे की माणसाला पुढे जाऊ देत नाहीये. त्याच्यामध्येच तो अडकला जातो त्या शब्दाच्या रानामध्ये. आणि सारखा त्या शब्दाच्या प्राप्तीकरता ते शब्दाचं काहीतरी गोड असं श्रवण करायला मिळावं त्या रानामध्ये सारखा धावतोय. पण कशात बसलेला आहे? मनरूपी रथामध्ये तो बसलेला आहे. आणि मनरूपी रथामध्ये बसल्या कारणाने आणि श्रवणाच्या द्वाराने तो बाहेर पडला, या श्रवणेंद्रियाच्या द्वाराने. आणि बाहेर पडल्यानंतर मग ते शब्दरूपी जो अरण्याचा भाव आहे तिथे सारखा भटकतो फिरतो. इथे मिळेल का, तिथे मिळेल का, इथे चांगला शब्द ऐकायला येईल का. आपल्याला ते सर्वांना गोष्ट माहिती आहे आणि त्याच आधाराने ह्या ओव्यांचं चिंतन आहे. एका राजाने असा भाव प्रकट केला की मला 1 तासात जो येऊन भेटेल त्याला मी अर्ध राज्य देईन. आता गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आली, काही जास्त सांगण्याची गरज नाही. पण त्याच्या अगोदर 1 किलोमीटरचं अंतर होतं राजाच्या सिंहासनाचं आणि त्यांना भेटण्याची वेळ दिली होती 1 तासाची. पण त्या राजाने मोठी चतुराई केली होती. एका बाजूला सगळ्या खाण्याच्या वस्तू मोफत आणि एका बाजूला सगळ्या पाहण्याच्या ऐकण्याच्या सगळ्या वस्तू मोफत. मग निघाले लोक. अरे कोणी म्हणे पाववडा तर खाऊन घ्या, मग पुढे पाहू. कोणी म्हणाले एवढं लता मंगेशकरचं ऐकून घ्या, नंतर पुढे पाहू. गोष्ट लक्षात आली सगळ्यांना. आता काही सांगण्याची गरज नाही. कोणीही 1 तासात राजाला भेटू शकलं नाही. कोणी खाण्यात अडकले, कोणी पाहण्यात अडकले, कोणी रसस्वादात, सगळे. आणि तोच भाव इथे सांगायचा आहे. त्या गोष्टीप्रमाणे इथे ज्ञानोबाऱ्यांना तोच भाव सांगायचा आहे. असा हा आत्मा आपल्या मूळ स्वरूपाला विसरला आणि या विषयांच्या नादी लागल्यामुळे देश वेश होय माझा असं तो म्हणायला लागला. आणि सगळ्या इंद्रियांच्या विषय सेवनाच्या आहारी तो गेलेला आहे. तोची प्रकृतीचा वागोरा करी त्वचेच्या मोहरा आणि स्पर्शाच्या घोरा वना जाय. आणि तोच मग प्रकृतीच्या स्वभावाचा जो लगाम असतो प्रकृतीचा, तो लगाम हातामध्ये घेऊन नंतर जी त्वचा आहे त्या त्वचेंद्रियांच्या द्वाराने सारखा
बाहेर पडतो आणि स्पर्शाच्या घोरा वना जाय. स्पर्श विषयाचं सेवन करण्याकरता तो असा जंगलामध्ये भटकतो. सगळेच विषय जीवाला अधोगतीला नेणारे आहेत. कोणताही विषय घ्या. म्हणून इथे स्पर्श विषयाचा हाच कुणी लगाम, हा लगाम त्या प्रकृतीच्या ताब्यातून तो त्याने घेतल्यामुळे त्वचेंद्रियाच्या मोहरा, ते जे त्वचा हे ते त्वगेंद्रिय आहे, त्या त्वगेंद्रियाच्या कडे तो सारखा वळतो. मग परधन काय, परस्त्री काय, याच्याकरता काही नातं गोतं, धनाकरता हे काही पाहत नाही. आणि स्पर्श विषयाच्या प्राप्तीकरता सारखा सारखा वनामध्ये धाव घेतो. कोणे एके अवसरी रिघोनी नेत्राच्या द्वारी, मग रूपाच्या डोंगरी सैरा हिंडे. एखाद्या वेळेला डोळ्यांच्या द्वाराने बाहेर पडून रूप विषयाच्या प्राप्तीच्या करता या रूप विषयात हाच कोणी एक डोंगर आणि त्या डोंगरावर त्या विषयाच्या प्राप्तीकरता सारखा सारखा हिंडतो. हे चित्रशहर गावामध्ये खूप पाहायला मिळतं बरं का. हे का ते पाहावं, हे का ते पाहावं, अशा आता तुम्ही बाकीचं समजून घेत जा. माझा जो भाव आहे सांगण्याचा तो तुम्ही सर्वज्ञ आहात, काही जास्त सांगण्याची इथे गरज नाही आहे. मग रूपाच्या डोंगरी सैरा हिंडे, रूप विषयाच्या प्राप्तीकरता सैरा वैरा इकडे तिकडे भटकत असतो. आणखी पुढे माऊली म्हणतायत का रसनेची या वाटा निघो निघा सुपटा, रसाचा दरकोटा भरोची लागे. आणि रसना विषयाच्या प्राप्तीकरता तो ज्या वेळेला आहे सुबटा म्हणजे चांगल्या योद्धा असलेल्या अर्जुना, तो ज्या वेळेला रसविषय सेवन करण्याकरता त्या रस्त्याने निघतो, त्यावेळेला तो जो रस विषय आहे तो रसाचा म्हणजे ते रसाची पूर्णता होईपर्यंत, ती पोटगी पूर्ण भरेपर्यंत तो रस विषयाच्याच प्राप्तीकरता सारखा सारखा धावत असतो. फार अडकलेले असतात बरं का हे पैशावाले लोक, तर रस विषयात इतके अडकलेले असतात. त्यांचा रस विषय पाहिल्यानंतर आपल्यासारख्यांना असं वाटतं की आपण तरी निदान बरे आहोत. असे रस विषयामध्ये हे सगळे वाहिले जातात. ना तरी येण्याची घ्राणे जई देशू करी निगणे, मग गंधाची दारुणे आडवे लंगी. आणखी आता घ्राण विषय सेवन करण्याकरता हा देहेशू म्हणजे हा जीवात्मा, देहाचा स्वामी, देहाचा मालक, हा सुद्धा त्या घ्राणेंद्रियाच्या द्वारा बाहेर पडतो. आणि बाहेर पडल्यानंतर गंधाची दारुणे आडवे लंगी. आणि गंध विषय सेवन करण्याकरता असे जे जंगलच्या जंगल आहेत त्याच्यामध्ये गंध विषयाच्या प्राप्तीकरता सारखा सारखा धाव घेतोय. एका पाठीमागे एक पावलं टाकतो आणि सारखा चालतच राहतो म्हणजे घ्राण विषयाच्या प्राप्तीकरता. ऐसे निदेह इंद्रिय नायके धरोनी मन जवळीके, भोगी जती शब्दाधिके विषय वर्णे. असा जो देहेंद्रियाचा स्वामी जीव आहे तो जीव मात्र अशा मनाला जवळ करून शब्दादी विषय जे आहेत ते शब्दादी विषय यांचा समुदाय सारखा तो भोगत असतो. जाता जाता फक्त भागवतातल्या ओव्या आणि या ओव्या कसा तो अडकला जातो त्या ओव्या तुमच्या डोळ्यापुढे आल्या असतील. आणि तशी स्थिती त्या जीवात्म्याची होत असते. जिव्हा रसाकडे ओढी तृषा प्राशाना लागी कोंडी, शिष्णाशी रतिसुखाची गोडी ते चरफडी रमावया. त्वचा पाहे मृदूपन श्रवण मागती गायन. हे सगळा विषय आपल्या डोळ्यापुढे त्या ओव्या असू द्या. आणि त्याची कशी फजिती होत असते, इथे जीवात्म्याची कशी फजिती होते ते दृष्टांत दिलेला आहे. तो दृष्टांत सुद्धा तुम्हाला ज्ञात आहे. एका पुरुषाला 2 पत्न्या असाव्यात आणि त्या जशा त्याची फटफजिती करतात, मी मुद्दाम आठवण करून देतोय बरं का, तर त्या जशा त्याची जशी ओढाताण करतात त्याचप्रमाणे या जीवात्म्याचे हे विषय अशी ओढाताण करतायत सारखी.
असा गोड दृष्टांत भागवतामध्ये आमच्या ओव्या त्या पाठ आहेत, सांगण्यासारखाही विषय आहे. पण आता इथे इतकं खाली येणं सांगणं काही गरजेचं नाही आहे. तुम्ही सर्व तुमच्या फक्त त्या ओव्या लक्षात आणून दिलेल्या आहेत. त्या ओव्यांमध्ये नाथ महाराजांनी हाच भाव प्रगट केलेला आहे. आणि म्हणून तो जो जीव आहे देह इंद्रियाचा स्वामी असलेला, असा तो मनाला जवळ घेऊन हे सगळे शब्दाधिक विषय हे सर्वांचा तो काय करतो, उपभोग घेतो. आणि उपभोग घेऊन अतिशय अधोगतीला कसं जाता येईल हेच त्याचे जणू काय प्रयत्न असतात. शरीरम यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरा गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधानि परिकर्ता भोक्ता ऐसे हे जीवाचे तैची दिसे जै शरीर का पैसे एखादे. मग अशाप्रमाणे तो जो कर्ता आणि भोक्ता हे जे जीवाचे असलेले जे स्वरूपतः त्याच वेळी त्याला ते दिसत असतात. ज्या वेळेला दुसरं शरीर त्याला प्राप्त होत असतं, दुसऱ्या शरीराच्या मध्ये ज्या वेळेला तो प्रवेश करतो त्याच वेळेला मी कोणीतरी कर्ता आहे आणि मी कोणीतरी भोक्ता आहे हे जीवाला त्याच वेळेला हे स्पष्ट दिसत असतं. ज्या वेळेला तो दुसरं शरीर धारण करतो आणि या सगळ्या भावबंदकीला सुद्धा घेऊन जातो बरं का, बरोबर पुढे आहेच त्याची ही सगळी सांगितलेली भावबंदकी. हे जे शब्द स्पर्शादी हे सगळे विषय आहेत. दुसरं शरीर प्राप्त झाल्यानंतर यांना देखील तो तिथे त्यांचा भोग घेण्याकरता तो घेऊन जातो. म्हणून त्याला कर्ता आणि भोक्ता असे म्हटलेले आहेत. या धर्मामध्ये या दोन्ही कर्ता भोक्ता या दोन्ही धर्मामध्ये तो अडकला जातो. हे जीवाचे तैची दिसे की कोणत्या वेळेला दिसतं जीवाला, हे ज्या वेळेला शरीरिका पैसे एखादं शरीर त्याला प्राप्त होतं, मग ते कोणतंही असो. कारण की सगळ्या प्राण्यांना सगळे विषय सारखे भोगावे लागतात. सर्व योनिषु समसमा असा आपण भागवतामध्ये श्लोक आहे, त्या ओव्या सुद्धा आहेत. असो जैसा अथिला आणि विलासिया तै तोची ओळखोय धनंजया जै राजसेव्या ठाया वस्तीसी. ज्ञानोबारांनी दृष्टांत दिलेला आहे. जसा एखादा राज ऐश्वर्यातून पदच्युत झालेला असावा, पण तो त्याच वेळेला तो विलासी आहे, राज ऐश्वर्याने संपन्न आहे. हा केव्हा ओळखला जातो, ज्या वेळेला तो एखाद्या राजवाड्यातच राहायला येतो. राजवाड्याचे संस्कार त्याच्यामध्ये असल्या कारणाने त्याच प्रक्रियेने तो जसा वावरत असतो, मग समजावं की हा कोणीतरी राजपुरुष असावा. त्या बिरबलाची त्यांची एक गोष्ट सांगत असताना आपण भाव प्रकट करतो की ओळखू येत नव्हता एक धर्म का धर्मामध्ये धर्मांतर केलेला. मग ज्या वेळेला हा कोण आहे असं ओळखावं म्हणून ज्या वेळेला नाना फडणवीसांच्या याच्यामध्ये ती गोष्ट आहे बघा, तुम्हाला ती माहिती आहे. मग ज्या वेळेला जेवण झाल्यानंतर असा तो हात धुण्याकरता पुढे हात करतो, मग त्यावेळेला हे ओळखतात की हा कोणीतरी राजपुरुष असावा म्हणून हात धुण्याकरता पाणी मागतोय. हे जसं त्याप्रमाणे ज्ञानोबरांनी त्या गोष्टीतला भाव म्हणजे या ओवीतला भाव त्या गोष्टीत सांगितला आहे. आपण असं म्हणूया, जैसा अथिला आणि विलासिया तैच ओळखुये धनंजया. तो संपन्न आहे आणि विलासी आहे हा त्याच वेळेला ओळखू येतो. राजसेव्या ठाया वस्तीसे. एखाद्या मोठ्या शहरात एखाद्या मोठ्या राजवाड्यामध्ये राहायला येतो आणि त्याचे ते जरी परिस्थितीने गरीब असला पण त्या मागच्या याच्यावरून तो संपन्न आहे असं ओळखता येतं. त्याप्रमाणे हा जीवात्मा आपली अशी अवस्था प्राप्त करून घेतो. तैसा अहंकर्तृत्वाचा वाढू का विषेंद्रियाचा धुमाडू हा जाणी जे तै वाढू जै देह पावे तसा एक मी करी कोणीतरी करता आहे असा अहंकार असा वाढतो त्याचा की विचारता सोय नाही. अशा अभिमानाची सारखी वाढ आणि विषेंद्रियाचा धुमाडू आणि विषय हे जे इंद्रिय भोग घेतात विषयांचा याचा धुमाडू याचा अर्थ याचा धुमाकूळच असतो. हे सारखे विषय सेवण्याकडे त्याची प्रवृत्ती असते
हा जाणीजे हे केव्हा जाणलं जातं? ज्या वेळेला एखाद्या शरीराची प्राप्ती होते त्यावेळेला एक मी कोणीतरी करता आहे असा अहंकाराची असलेली वाढ आणि विषय शोनाचा असा असलेला धुमाकूळ ज्या वेळेला एखादं शरीर त्या जीवात्म्याला प्राप्त होतं त्याच वेळेला स्थूल शरीर त्यावेळेला प्राप्त होतं, त्याच वेळेला हे सर्व तो भोगत असतो आणि त्यांचा न्यायनिवाडा तो करत असतो. अथवा शरीराते सांडी तरी इंद्रियाची ताडी हे आपणया सवे काढी घेऊन जाय. मग एखाद्या वेळेला शरीराचा त्याग करण्याचा परिस्थिती निर्माण होते, म्हणजे शरीराचा शेवटचा विषय, किंवा तरी इंद्रियाची ताडी मग आपल्याबरोबर असलेला इंद्रियांचा समुदाय आणि तो जो समुदाय जो आहे तो एखाद्या वेळा बाहेर काढतो, शरीरातून बाहेर म्हणजे सोडणं आणि शरीराच्यापासून त्या इंद्रियांचा भोग घेणं हे आपण्या सवे काढी घेऊन जाय. तो पूर्वकर्मानुसार मिळालेला जो भोग आहे तो भोग पुन्हा तो दुसऱ्या शरीरात भोगतच असतो. शरीर गेल्यानंतर दुसऱ्या शरीरामध्ये ज्या वेळेला हा जीवात्मा प्रवेश करतो तर इंद्रियाती ताडी मग इंद्रियांना सर्वांना बाहेर काढून आपण या सवे काढी घेऊन जाय. मग आपल्या पूर्वक्रमानुसार त्याला जे मिळाले भोग आहे त्या इंद्रियांच्या द्वारा तो सतत पुन्हा तो भोग भोगत असतो. पण पुन्हा मात्र त्याला शरीर मिळाल्यानंतर मग त्याच्याकरता दृष्टांत पुन्हा माऊली देत आहेत. जैसा अपमानिल्या अतिथी ने सुकृताची संपत्ती का सायखड्याची गती सूत्रतंतू. एखाद्या अतिथीचा अपमान केला की जे आपलं मिळवलेलं पुण्य आहे सुकृत आहे तो सुकृत तो नष्ट करतो, घेऊन जातो. मोठा गोड दृष्टांत दिलेला आहे. अपमानिल्या अतिथी ने सुकृताची संपत्ती. आपलं जेवढं पुण्य आहे मिळवलेलं ती संपत्ती ती घेऊन जात असतो. किंवा एखाद्या वेळेला तो खेळ दाखवणारा जो बाहुलींचा खेळ दाखवणारा जो आहे त्याची दोरी तुटली की जशी त्यांची त्या उड्या मारणाऱ्या त्या बाहुल्यांची हालचाल बंद होत असते त्याप्रमाणे आता पुढे माऊलींना दृष्टांताच्या द्वारे हे सर्व कथन करायचं आहे. अपमानित केलेला एखादा अतिथी म्हणून अतिथीचा अपमान करू नये, असलेलं आपल्याजवळ जे असेल ते काहीतरी देऊन मोकळं व्हावं, नाही तो पुण्याचा ऱ्हास त्याच्याला अपमानामुळे होत असतो हे सगळ्यांना माहिती आहे. पण विद्यार्थ्यांनी देऊ नये बरं का. आणि विद्यार्थी म्हटले की आम्ही सुद्धा दान धर्माच्या मध्ये भाग घेऊ. तुमची जोपर्यंत विद्या आहे तोपर्यंत तुम्ही ज्ञानार्जन मिळवा, या दान धर्माच्या भानगडीत पडू नका तुम्ही. हे मोठ्या लोकांनी आमच्या अजित शेठ सारखे जे आहेत या मोठ्या मोठ्या लोकांनी हे करायचं आहे. आपल्यासारख्यांना भिकाऱ्यांना काय करायचं. ही मोठी मोठी मंडळी आहे ना दान धर्म करणारी, म्हणून विद्यार्थ्यांनी हे करू नये. हे तुम्ही मला माऊलींनी सांगितलंय पण ते दुसऱ्यांकरता सांगितले. क्षमा मागतो बरं का. आता तुम्ही जर आमचा विषय न बोलण्यासारखे आणि तुम्ही मनाने श्रीमंतात धनाने श्रीमंतात तुमच्यावर हे संस्कार आहेत असो, मला काय सांगायचं आहे तर आपल्या विद्यार्थ्यांच्या करता मात्र पण जेवढं होईल तेवढं मात्र आपणही करत राहावं, पण मात्र सर्वस्वाचा त्याग करू नये. आपलं पुण्य जाणार नाही. विद्या संपादन करणं हेच आपलं महत्त्वाचं पुण्य आहे. असो हा दृष्टांत ज्ञानोबा देत आहेत. नाना मावळतेनी तपने नेजती लोकांची दर्शने हे असो धृती पवने नेजे जैसी. एखाद्या वेळेला अस्ताला जाणारा सूर्य हा काय करतो, सगळ्या लोकांची दृष्टी हा घेऊन जात असतो. म्हणजे संध्याकाळच्या वेळेला नेजती लोकांची दर्शने, संध्याकाळच्या वेळेला तो मावळतो आणि मावळत असल्यानंतर सर्व लोकांची दृष्टी ते जे आहे पाहण्याचं ते सर्व घेऊन जातो. किंवा वाऱ्याकडून एखाद्या वेळेला जसा गंध हा नेला जातो, म्हणजे हे दुसरीकडे तो वारा जसा आपला फुलाचा मकरंद हा जसा वाहून नेत असतो त्याप्रमाणे हे सगळे दृष्टांत याच्याच करता दिलेले आहेत. आणि ते सर्व पुढच्या ओवीमध्ये
ज्ञानोबाऱ्यांनी कथन केलेले आहेत. 2 दृष्टांत माऊली देत आहेत. अपमानी नाही, 4 तसे दृष्टांत आहेत बरं का. अपमानिल्या तिथी, सायखड्याची गती, मावळतेनी तपणे आणि असो धृती पवने. त्याचप्रमाणे इकडे हा सिद्धांत ज्ञानोबाऱ्या या ओवीतून देत आहेत. आता तेवी मनशष्टायया इंद्रिया ते धनंजया देहराजुने देहापासून निघेला. त्याचप्रमाणे या देहापासून निघालेला जो आहे, म्हणजे या शरीरातून जो निघालेला देहराज आत्मा, तो जीवात्मा, तोच पुन्हा मन ज्याच्यामध्ये आहे, त्या मनाच्या योगाने या 5 इंद्रियाकडून आपलं जेवढं कर्मफल आहे तेवढं तो भोगतच असतो. या मनाला मात्र तो बरोबर घेऊन जातो. म्हणून देहराजूने देहापासून गेला याचा भावच असा काही आहे की हा दुसऱ्या देहामध्ये या सर्वांना बरोबर घेऊन जातो. कारण की आपल्या समुदायाला सोडत नाही ना. जसा एखादा दिंडीचा मालक असतो ना, मग त्याचे सगळे शिष्य शाखा जशी जमलेलीच असते, बसलेलेच असतात. किंवा एखादा राजा आपल्या सगळ्या ऐश्वर्य संपत्तीसह जरी जंगलात गेला तरी तो त्या सर्व ऐश्वर्य संपत्तीसहच जात असतो. तसा हा देहरूपी असलेला हा जीवात्मा, हा तो आपल्या मनासमवेत बरोबर घेऊन या सगळ्या इंद्रियांच्या द्वारे या सगळ्या विषयांची सेवन करण्याकरता तो सारखा तळमळतो. त्याला मात्र ज्या वेळेला दुसरा देह प्राप्त होतो त्यावेळेला यांचा मात्र तो त्याग करत नाही. म्हणून मोठी गोड अशी ओवी सिद्धांताची आहे. बघा, त्याप्रमाणे जो या देहापासून निघून गेलेला आहे तो देहाचा राजा जीवात्मा, मन ज्याच्यात 6वे आहे, असा 5 इंद्रियांना कर्मफळ भोगण्याकरता दुसऱ्या देहामध्ये तो नेतोच असतो. आणि म्हणून हे विषय काही केल्या जीवाचे सुटत नाही. सारखे सारखे हे विषय सेवन करावेच लागतात. पण त्याच्यातून साधकाने मात्र आपला भाव सांभाळून या विषयांचं कसं सेवन करावं आणि कसा यांचा त्याग करावा, त्याने मात्र जाणीवपूर्वक अशा ओव्यांचं चिंतन करावं आणि आपल्याला जेणेकरून कसं अलिप्त राहता येईल हा भाव त्यांनी ओळखावा. क्षोत्रम चक्षुस्पर्शनंच रसनम अधिष्ठाय मनष्टाय विषयानुपसेत. मग एथात्वा स्वर्गी जेत जे देह अपांगी तेत तैसेची पुढती पांगी मनादी. मग यह लोकात किंवा स्वर्ग लोकामध्ये ज्या ठिकाणी जसा देह प्राप्त होतो त्या ठिकाणी तो पुन्हा या मनाधिकाच्या योगाने पुन्हा तसाच विस्तार तो सर्व करत असतो. हे बाहेर जाणारे लोक बघा ना, आपल्या एका घोड्यावर गाढवावर सगळा संसार लादतात आणि लादल्यानंतर पुन्हा जिथे मुक्काम करता येईल तिथेच पाल ठोकातात. मग ते कोंबडा आणणारे आणि ते तितोर आणणारे आणि वल्गे आणणारे ते तुम्ही सर्व पाहिलेले आहेत. तशाच प्रमाणे ही स्थिती आहे बघा. तशीच मग या लोकातले भोग असो का परलोकातले भोग असो, असं काही की भाव ओळखायचा बरं का ज्ञानोबाऱ्यांच्या ओवींचा. हे जाणारे नसतात का, हे पाल ठोकणारे कुठेही पाल ठोकतात पण सगळा संसार बरोबरच राहतो कुठेही जरी गेले तरी. तसा जीवात्मा जो आहे तो स्वर्गात गेला काय आणि एखाद्या इह लोकामध्ये राहिला काय. जेत जे देह अपांगी, त्याला ज्या ठिकाणी जो देह तो प्राप्त करून घेत असतो तेत तैसेची पुढती पांगी मनाधिक. मग मनाधिक इंद्रियांचा संपूर्ण विस्तार तो विषय सेवनाकरता असा तो पुढे पुढे नेत असतो. आणि त्याच्याही करता मग आता माऊलींनी मोठा गोड आणि जबरदस्त दृष्टांत दिलेला आहे. जैसा मालवलिया दिवा प्रवेशी जाय पांडवा, मग उजळजे तेथ ते धवा तैसाची फाके. दिवा मालवल्यानंतर तो प्रवेश म्हणजे प्रकाशासह तो काय होतो, तो नष्ट होतो. पण पुन्हा जर दिवा लावला तर पुन्हा तो तिथे प्रकाश देतोच. त्याच्या प्रकाशामध्ये काही उणेपणा पडत नाही. मालवल्यानंतर आपल्या प्रवेश म्हणजे आपल्या प्रकाशासह तो नष्ट होतो, तो नाहीसा होतो. पण पुन्हा जर आणखी पुन्हा मग उजळी जे तेथ ते धवा तैसाची फाके, मग पुन्हा तिथे दिवा पेटवला मग तशाच प्रकारचा प्रकाश तो जसा दिवा देत असतो. त्याप्रमाणे या दृष्टांताप्रमाणे
परी ऐसे अस्या रहाटी अविवेकाचे दिठी ए तुले किरटी गमेची गा. मग अशा प्रकारे अशा रहाटीमध्ये अशा व्यवहारामध्ये अविवेकी हे जे अविचारी जे पुरुष आहेत ते अविचारी पुरुष मात्र आपल्या दृष्टीने या ठिकाणी या व्यवहारामध्येच या जीवात्म्याला अडकवत असतात. कशामुळे? अविचाराने. हाच तो भोग भोगतो आणि पुन्हा भोग भोगल्यानंतर त्यालाच पुन्हा भोगण्याकरता दुसरं शरीर मिळालं की पुन्हा त्या शरीराला तो येऊन पुन्हा भोग भोगतो. अशा अविवेकी अविचारी जे माणसं आहेत ना ते आत्म्याला जीवात्म्याला विनाकारण या ठिकाणी गोत असतात. अशा जन्ममरणाच्या व्यवहारामध्ये अविचारी पुरुषाच्या दृष्टीने असे वाटतच असते, अशी स्थिती होत असते. म्हणून त्याला पुन्हा या जन्माला यावं लागतं आणि मरावं लागतं. ते याच करता आता पुढच्या ओवीतून आपल्याला हा सगळा भाव पुन्हा समजून येईल. जे आत्मा देहासी आला आणि विषय येण्याची भोगीला अथवा देऊन गेला हे सातची आत्मा या शरीराबरोबर जन्माला आलेला आहे आणि याच आत्म्याने हे जे विषय आहेत हे भोगलेले आहेत आणि तो गेला आला आणि तोच भोग भोगतो हे सत्य मानतात. कोण? हे अविचारी लोक जे आहेत, अज्ञानी लोक जे आहेत. म्हणून तर याच्याकरता ज्ञान सत्र अष्टादशा याच्याच करता करायचं की आत्मा हा कोणत्याच प्रकारे भोगामध्ये अडकत नसून हे प्रकृतीचे शरीराचे धर्म आहेत ही दृष्टी अशा ज्ञान सत्रात कळत येते. अशा ज्ञान चर्चेमध्ये हे सर्व कळून येतं. त्यामुळे अज्ञानामध्ये तर आपण सतत वावरत असतो. एक महिन्यामध्ये हीच आपल्याला ज्ञानाची अवस्था प्राप्त झालेली आहे. आत्मा आला गेला विषय यानेच भोगले अशी अविचारी अज्ञानी पुरुषाची ही तशी दृष्टी असते. तसा आत्मा येतही नाही, जातही नाही आणि भोग भोगतही नाही. तो अलिप्त असतो. सूर्याच्या उदयाने सर्व लोक व्यवहार करतात, पण सूर्य कोणाच्या घरी सरडा टाकत नाही, सूर्य कोणाच्या घरी रांगोळी काढत नाही, सूर्य हा स्वतः काही शेतात जात नाही. पण सूर्याचा उदय झाला म्हणजे सगळ्या सृष्टीतले व्यवहार जसे आपोआप होतात. तशी अविवेकी लोकांची दृष्टी अशी असते की आत्मा हा आता आलेला आहे आणि तोच मात्र भोग भोगणार आहे आणि भोगल्यानंतर तोच पुन्हा जाणार, निघून गेला हे सत्य म्हणतात. अशी अविचारी पुरुषांची दृष्टी असते. एरवी येणे आणि जाणे का करणे आणि भोगणे हे प्रकृतीचे तेने मान येईल. पुन्हा येणं आणि जाणं, जन्म आणि मृत्यू, करणं आणि भोगणं, कर्तृत्व हे करणं आणि भोगणं हे संपूर्ण वास्तविक हे प्रकृतीचे आहेत. हे शरीराचे सर्व धर्म आहेत. हे अज्ञानात वाढलेले धर्म आहेत. पण तो आपल्या ठिकाणी स्वतःला सत्य मानतो की मलाच यावं लागतं, मलाच जावं लागतं, मलाच हे कर्म करायचं आणि मलाच याचे भोग भोगायचे. हे प्रकृतीचे तेने मान येलेगा. म्हणून खरोखर अशा प्रकृतीच्या द्वाराने आपण हे करतो, पण हे सत्य मात्र जीवात्मा हा आपल्या स्वतःच्या ठिकाणी मानून घेतो. आणि हे सगळे अविचारी अज्ञानी लोकांच्या ठिकाणी असलेला भाव या ठिकाणी माऊलींनी हा कथन केलेला आहे. तसा आत्मा येत नाही, जात नाही, कोणत्याही प्रकारचं कर्म करीत नाही, आणखी भोगही तो भोगत नाही. तो अलिप्त आहे. सर्व जे धर्म त्याच्यावर शरीराचे अज्ञानामुळे लादले जातात तो कोणत्याही प्रकारचा धर्म त्याच्यावर लादता येत नाही. म्हणून हे प्रकृतीचे तेने मान येलेगा. वास्तविक ती प्रकृती ही सर्व अज्ञानाने वाढलेली आहे. अज्ञान म्हणजेच प्रकृती तसं पाहू गेल्या. प्रकृतीने अज्ञान विचाराच्या दृष्टिकोनातून दोन्ही वेगवेगळे नाही आहेत, पण अशा भावाने तो प्रकृतीचे धर्म आपल्या स्वतःकडे घेतो आणि मीच एक कोणीतरी भोगणारा, मीच एक कोणीतरी कर्म करणारा आहे, मीच येणारा आहे, जाणारा आहे, अशी त्याची स्थिती होत असते. उत्क्रामंतम स्थितम वापी भुंजानन वा
विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति परिदेहाचे कृतात्मानो नयनं पश्यन्ति चेतस परिदेहाचे मोटके उभे आणि चेतना तेत उपलभे ते चळवळेची निलोभे आला म्हणती. असा देहाचा मोटका लहानसा भाव ज्या ठिकाणी उभा राहतो त्या ठिकाणी या शरीरामध्ये ही चेतना आली शरीरामध्येच हा भाव निर्माण झाला असा तो भाव प्रकट करतो आणि ती चळवळीची निलोभे आला म्हणती. आणि अशा त्याच्या त्या हालचालीवरून त्याच्या चिन्हावरून आत्मा आला, या देहाच बरोबर आला आणि देहाबरोबर तो आता भोग भोगणार आहे अशी त्या अज्ञानी अविचारी लोकांची अशी एक समजूत असते. देहाचे मोटके उभे हा शरीराला असलेला थोडासा भाव ज्यावेळेला प्राप्त होतो म्हणजे तो उत्पन्न होतो आणि देहामध्ये ज्यावेळेला प्रत्यक्ष चेतना म्हणजे हालचाल हे ज्यावेळेला दिसून येते ती चळवळीची लोभे आला म्हणती. मग त्या ठिकाणी या देहाच्या ठिकाणी असलेली हालचाल मग त्या हालचालीच्यामुळे हा आत्मा आला आणि पुन्हा तो आता तो भोग भोगतोय असा मनुष्य विनाकारण अविचारपणा करत असतो. तैसेची तया संगती इंद्रिये आपुलाल्या आरती वर्तती तया नाव सुभद्रापती भोगणे. मग आता या संगतीने म्हणजे कोणाच्या या देहाच्या संगतीने इंद्रिय जे आहेत ते आपापल्या विषयाचं काय करतात सेवन करतात. हे अर्जुना मग तो लोकांना असं वाटतं की हाच जीवात्मा जो आहे हाच भोग भोगतो असं त्याच्या ठिकाणी काही अज्ञानी लोक समजत असतात. कशामुळे या देहाच्या संगतीने हे इंद्रिय वास्तविक आपापले विषय सेवन करतात पण हा जीवात्मा देखील त्याची संगती करून घेऊन आला. कोणाची देहाची संगती घेऊन आल्यानंतर मात्र या सगळ्या व्यवहाराला आत्माच हा भोग भोगतो आहे असं त्या लोकांना वाटत असतं आणि ते सगळेच्या सगळे त्याच्यामध्ये जणू काय त्या देहाच्या योगाने हे सगळे विषय तो सहजासहजी भोगत असतो. इंद्रिय आपुल्याल्या आरती वर्तती म्हणजे हे इंद्रिय आपापला विषय सेवन करण्याकरता अतिशय तत्पर असतात, अतिशय मजबूत असतात. तया नाव सुभद्रापती भोगणे जेगा. म्हणून माऊली पुढे सांगतायत पाठी भोग क्षीणा पैसे देह गेलिया तेन दिसे तेथ गेला गेला ऐसे बोबाधिक. मग प्रारब्ध कर्म तो भोगाच्या योगाने प्राप्त झालेले भोग ते भोगून तो क्षीण होतो. किती दिवस भोग भोगणार. मग क्षीण झाल्यानंतर आपोआप जे देह हा जातो आणि नष्ट होतो. देह गेलिया ते न दिसे. मग पुन्हा तो गेल्यानंतर स्वभावताच मग त्या ठिकाणी तो गेला आणि तो आहे अशा विनाकारण आरडाओरड त्या देहाच्या संबंधी वास्तविक आहे पण ते आत्म्याच्या ठिकाणी लादत असतात. वास्तविक आत्मा त्या देहामध्ये सुद्धा नाहीये पण त्याची संगती केल्यामुळे त्या संगतीने जसा एखादा मनुष्य हा भ्रष्ट होत असतो त्याप्रमाणे पाठी भोग क्षीण अपैसे देह गेलिया ते न दिसे. वास्तविक देह गेल्यानंतर ते भोग नष्ट झाले पाहिजे पण ते तर गेला गेला ऐसे बोभातिगा. पण त्या ठिकाणी तो आत्मा गेला असा विनाकारण बोभाड करतात म्हणजे ओरडतात, आरोळ्या मारतात. बघा प्रारब्ध कर्माने प्राप्त झालेले भोग क्षीण होताच देह आपोआप जातो, नष्ट होतो, त्या ठिकाणी काही राहत नाही. तेव्हा स्वभावताच चेतना त्यात दिसत नाही. मग विनाकारण आत्मा गेला अशी विनाकारण भावना त्या ठिकाणी होत असते. आता याच्याकरता ज्ञानोबरायांनी इतके गोड दृष्टांत दिलेले आहेत. त्या दृष्टांताच्या योगाने आपल्याला हा सिद्धांत लक्षात येईल. पै रुखू डोलतू देखावा तरी वारा वाजतू मानावा रुखुनसे ते पांडवा नाही. बघा रुखू डोलत देखावा. वृक्ष डोलतो आहे, हालचाल करतो, त्याच्या फांद्या पानं हालतात म्हणून वारा आला अशी समजूत होते. मग समजा जिथे वृक्षच नाही तिथे वाऱ्याचं अस्तित्व नाही का? तिथे वाऱ्याचं अस्तित्व आहेच.
आणि ही ओवीतून म्हणजे या ओवीतून असा भाव माऊलींना कथन करायचा आहे. म्हणजे झाडांच्या पानं हलतात, फांद्या हलतात आणि त्याच्यामुळे वारा आला आपण असं म्हणत असतो. परंतु माऊली म्हणतात रुखू डोलतो देखावा तरी वारा वाजतो मानावा. तर वारा वाजत सू 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 करत असा वारा आला असं आपण मानतो. पण रुकून येत पांडवा नाही गो. पण ज्या ठिकाणी वृक्ष नाही मग तिथे वारा नाही का? तिथे वारा आहेच, तिथे वारा आहेच. त्या खेड्यागावांमध्ये ते ज्वारी ज्यावेळेला काढली जाते ना त्यावेळेला अशा येत्या चोफळी असते आणि त्याच्यावर तो उपणणारा उभा असतो बघा. मग तो त्या पाट्यात तिथे तो ओढतो, चला वारा आला. कशावरून? त्या फांद्या वगैरे हालतात, शरीराला वाऱ्याचा स्पर्श होतो. लक्षात आलं ना? ते आता अशाच्या पाट्या हे आम्ही केलं बरं का इथून सुटल्यानंतर. म्हणून आणि आमच्या विद्यार्थ्यांना असं इथून सुटल्यानंतर कीर्तनाचेच आमंत्रण मिळालं पाहिजे. तसं नाही, हे असं आहे. नमस्कार. हे आम्ही आमच्या अनुभवातून सांगतो. आम्ही 3 वर्ष कामं केलेत. पण ज्ञानेश्वरी सांगत होतो, स्वतःची प्रौढी मिरवू नये. ओटा होता, 2-4 लोक बसायचे, सांगायचं ज्ञानेश्वरी, सांगायचं हरिपाठ. आपलं होतं ना, त्यांच्यामुळे कीर्तनाचंच आमंत्रण मिळालं पाहिजे ही वृत्ती ठेवणे. ज्ञानेश्वरी जरी कळली तरी मोक्ष तुमचा घरातच आहे. ज्ञानेश्वरीची जरी एक ओवी कळली ना तरी आपल्याला हे सगळं प्राप्त होतं. म्हणून आपल्याला हे कळतं, हे सगळं लक्षात आलं पाहिजे. मग ते उपणलं जातं ना त्यावेळेचा तो दृष्टांत. मग त्याच्यावरून वारा आहे आणि समजा जिथे काहीच नाही मग तिथे वारा नाही का? आणखी पुढचा दृष्टांत 2 ओळ्यातून दिलेला आहे. का आरसा समोर ठेवीजे आणि आपण पेतेथ देखीजे तरी ते धवाची झाले जाणीजे काय आधी नाही. आरसा समोर ठेवल्यानंतर आपलं रूप तिथे दिसलं जातं आणि ज्या वेळेला तिथे आरसा आहे त्याच वेळेला आपलं रूप आहे. आणि आरसा बाजूला केल्यानंतर आपलं अस्तित्व तिथे नाही का? अहो आपलं अस्तित्व मुळात आहेच. आरसा आहे काय आणि नाही काय त्याच्यात प्रतिबिंब पडलेलं आहे म्हणून आपल्याला अस्तित्व आपलं स्वतःचं दिसत असतं. आरसा समोर ठेवीजे आणि आपण पेते तर देखीजे. मग त्या ठिकाणी आपण आपल्याला पाहावं तरी ते धवाची झाले मानेजे काय आधी नाही. मग आरशात आहे म्हणूनच आपण आहोत आणि अगोदर न होतो का? म्हणे तरुण पोट्टे असा फुगा पाडतात, असं पाडतात, असं करतात. आणि त्यांना असं वाटतं की हे सगळं आहेच का काय? अरे नाही, आरसा आहे म्हणून तू आहे का तू आहे म्हणून आरसा आहे? काय म्हणून काय आहे? तू सर्व वेळेला सर्व काळ आहेच. आरसा आहे म्हणून तुझं अस्तित्व आरशावर अवलंबून आहे. पुढे माऊलींनी तो भाव प्रगट केलेलाच आहे. का परता केली आरसा लोप झाला तया आभासा तरी आपण पे नाही ऐसा निश्चय. मग आरसा बाजूला केलेला आहे आणि आपल्या आभासाचा आपल्या प्रतिबिंब जे दिसणार होतं त्याचा लोप झालेला आहे. तरी आपण पे नाही ऐसा निश्चय करा. मग मी आता नाहीच असा निश्चय करावा का? नाही. आपण आहोत आहे तो तोच आहे. परी काय की जे बुद्धी तैसी नव्हे का स्वप्नीची निघाय मरे साच बंधुरात्मात्मनस्तस्य. या श्लोकावर ज्ञानोबांनी मोठं गोड चिंतन केलं. एरवी आहे तो म्हणजे होय तो तोची आहे. शब्द तरी आकाशाचा परी कपाळी पिठे मेघाचा का चंद्र वेगवाभराचा आरोपी जे. आणखी मोठी गोड उभीतून हे 2 दृष्टांत ज्ञानोबांनी दिलेले आहेत आणि ते कसे भोगावेच लागतात त्याच्याकरता हा सिद्धांत. पण दुसरं शरीर प्राप्त झाल्यानंतर ते मात्र मिळत असतात. शब्द हा गुण आकाशाचा आहे आपल्याला माहिती आहे. परंतु ज्या वेळेला मेघांचा गडगडाट कडकडाट होतो मग त्यावेळेला त्या मेघांचे शब्द आहेत असा त्याच्यावर आरोप केला जातो. वास्तविक मेघाचा तो शब्द नसतो. शब्द हा आकाशाचा गुणच आहे. शब्द तरी आकाशाचा परी कपाळी पिठे मेघाचा. मग तो विनाकारण त्या मेघावर आदळला जातो. आदळा त्याची गर्जना होत असल्यामुळे त्याच्यावर तो आरोप केला जातो. किंवा चंद्री वेगू आभ्राचा आरोप विजय. चंद्राच्या ठिकाणी असलेला हा जो आभ्राचा येण्या जाण्याचा आरोप आहे तो चंद्राच्या ठिकाणी केला जातो.
पण तो चंद्र कुठे जातही नाही आणि तो चंद्र कुठे येतही नाही. तो जसा आहे तसाच एके ठिकाणी असतो. पण त्या आभ्राच्या येण्या जाण्यामुळे त्या ठिकाणी तो आरोप केला जातो. त्याप्रमाणे हे सगळ्या दृष्टांतातून ज्ञानोबांना पुढे सिद्धांत सांगायचा आहे. आणि अशीच एक अज्ञानी जीवाची एक माणसाची समजूत असते आणि तो भाव माऊली या ठिकाणी कथन करून राहिलेले आहे. तैसे होईजे जाईजे दे हे आत्मा सत्य अविक्रिये निष्ठंक गिगा मोहे आंधळे. तसं देह आल्यानंतर देह गेल्यानंतर आम्ही आता भोगणार. पण अक्रिय असलेल्या आत्मसत्तेच्या ठिकाणी आंधळे अविचारी जे माणसं आहेत ते अशा प्रकारचे आरोप करतात. लक्षात आलेलंच आहे. म्हणून मोठे मोठे आमचं साहेबांकडे लक्ष नाही. भोसले साहेब सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत. मला त्यांची स्तुती नाही करायची, या ओवीतून भाव सांगायचा आहे. आत्मा हा अक्रिय आहे हे इथे कळतं. आणि आपल्या बाकीच्या ठिकाणी आत्मा हा कर्तृत्वानच आहे. आत्मा नगराध्यक्षच आहे. आत्मा हे इथे कळतं. म्हणून अशा तुम्ही वेळ देतात. खरोखर वास्तविक तुमच्यासारख्यांना सगळ्याच वेळेत करावा लागतो. पण हे कळल्याशिवाय सुद्धा आनंदित राहणं अयोग्य आहे. जरा माफी मागून बोलतो मी. हे कळलं पाहिजे. आणि आनंदित राहायचं आहे ना, म्हणून त्या भाकरी मोडून श्रीमंतीतच राहायचं का? नाही, हे कळलं पाहिजे. काय? आत्मा सत्य अविक्रिय हा आत्मा आणि त्याची अशी अक्रियवान सत्ता असताना तो कोणत्याच प्रकारे काही करत नाही. पण होईजे जायचे देहच येतो आणि देहच जातो. आणि भोग त्याच्या योगाने या जीवात्म्यावर अविवेकी लोक निष्ठंतिगा मोहे आंधळे ते हे असे अंध अज्ञान दृष्टीने आंधळे असलेले ते विनाकारण अक्रिय अविकारी असा असलेला आत्मा त्याच्यावर हे भोग विनाकारण लादत असतात. आपलं भाग्य आहे की आपल्याला एवढा भाव तरी ज्ञान समजतो. हे शरीराचे धर्म शरीरावर टाकायचे. आत्म्याचे जे धर्म आहे असंग निसंग असा हा आत्मा आहे. तो कोणत्याही प्रकारच्या क्रिया करत नाही. अक्रिय आहे, अभोक्ता आहे. हे सर्व धर्म आत्म्याचे असताना निष्ठंकिकामुळे आंधळे ते. पण आत्म्याला या इंद्रियांच्या संगतीत या देहाच्या संगतीत हे आंधळे लोक, आंधळे आण नावाचे नाही बरं का, आंधळे म्हणजे अज्ञान दृष्टीने अविचाराने असे आंधळे असलेले हे विनाकारण मात्र त्याला त्या ठिकाणी गोतात. आपण श्लोक म्हणून गेलेलो आहोत. इथे श्लोक आहे या ज्ञानेश्वरीमध्ये. आता आपल्या थोड्याशाच उभ्या राहिलेल्या आहेत. आपण तेवढं चिंतन करूया. तेथ आत्मा आत्मयाच्या ठाई देखिजे देईचा धर्म देई ऐसे देखणे ते पायी आना. म्हणून आत्म्याचे धर्म आत्म्याच्या ठिकाणी द्यायचे, देहाचे धर्म देहाच्या ठिकाणी लावायचे. हे खरं पाहणं आहे आणि हेच खरं ज्ञान आहे. हे जे पाहणारे आहेत मात्र ते आन म्हणजे ते वेगळे आहेत, ते इथे बसलेले आहेत. लक्षात आलं ना? ते आन हाती असे पाहणारे. कारण की ज्ञान हे संत संगतीनेच मिळतं, ज्ञानोबारांच्या कृपेनेच ज्ञान मिळतं. हे आता सगळा काही विवेचनासारखा विषय नाही आहे, आपल्या सर्वांना ज्ञात आहे. म्हणून आत्मा आत्मयाच्या ठाई देखिजे देईचा धर्मो देई ऐसे देखणे ते पाही आन आते. पण असे जे पाहणारे आहेत म्हणून मनुष्यानाम सहस्रेषु हे याच्याच करता म्हटलं आहे. असे जे पाहणारे आहेत, असे जे जाणणारे आहेत ते मात्र काहीतरी वेगळेच असतात. अर्जुना अशा प्रकारे जाणून घे. हे सगळ्यांनाच कळत नाही, नाहीतर सगळेच मात्र एकत्र काला करतच असतात. तो काला गोपालकृष्णाचा वेगळा होता, हा काला मात्र संसाराचा प्रपंचाचा सगळा हा एकत्र करत असतात अविचारी लोक. म्हणजे ज्याचे त्याचे धर्म ज्याच्याकडे न्यावेत तोच विषय आता ज्ञानोबराया या ठिकाणी प्रतिपादन करतायत. ज्ञाने का जयाचे डोळे देखून राहती देईचे खोळे सूर्यरश्मी आणि आहे ग्रीष्मी
फार मोठा गोड दृष्टांत ज्ञानोबा या ठिकाणी देत आहेत बरं का. ग्रीष्म ऋतूतील असलेले सूर्याचे किरण बरं का, ग्रीष्म ऋतूतील असलेले जसे सूर्याचे किरण ते कसे असतात, अनियाळे म्हणजे अतिशय अणुकुचीदार असतात बरं का. आपल्या लक्षात आलेलाच आहे तो भाव बघा. जैसे ग्रीष्मी सूर्यरश्मी अनियाळे, ग्रीष्म ऋतूतील जशी सूर्याचे किरण ते अतिशय अणुकुचीदार असून ते आड आलेले जे मेघाचे पटल आहेत त्यांचा सुद्धा छेदन करून ते प्रकाश देतच असतात. ते आपल्याला प्रकाश देतच असतात. अणुकुचीदार माऊलींचा शब्दच आहे. अनियाळे म्हणजे अणुकुचीदार असलेली अशी ती सूर्याची किरण. ते जसं ग्रीष्म ऋतूतली बरं मात्र ते ग्रीष्म ऋतूतली असलेली सूर्याची जशी किरण आपले अणुकुचीदार असल्यामुळे त्या मेघपटलाचं छेदन करून जसे बाहेर जातात, त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुष जे आहेत ते देहाचे धर्म देहाच्या ठिकाणी आणि आत्म्याचे धर्म आत्म्याच्याच ठिकाणी जाणतात, ओळखतात. म्हणून संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथी. ज्ञानी ज्ञाने का जयाचे डोळे देखोनी न राहती देहीचे खोळे. देहाच्या खोळीमध्ये देहामध्ये ज्ञानी पुरुष या आत्म्याला अडकत नाही. जसे ते अणुकुचीदार असलेले सूर्याचे किरण हे जसे मेघपटलातून बाहेरच पडतात, तसे ज्ञानाची दृष्टी ज्या साधकांना या ज्ञान सत्रामध्ये महिन्याच्या सत्रामध्ये ज्यांना प्राप्त झालेली आहे ते मात्र देहाचे धर्म देहाच्याच ठिकाणी लागतात. कारण की आता 11 वाजेची सुट्टी म्हणजे देहाचे धर्म आहेत आणि आता जे घेतलेलं आहे ते आत्म्याच्या ठिकाणचे आहेत अशी ओळख असणं हे अगत्याचं असतं. त्याप्रमाणे तैसी विवेकाचेनी पैसे जयाची स्मृती स्वरूपी बैसे ते ज्ञाने देखती तैसे आत्मसत. म्हणून आत्मविचाराच्या योगाने ज्याची दृष्टी अशी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अतिशय स्थिर झालेली आहे, स्वरूपाच्या ठिकाणी बसलेली आहे, ते ज्ञानी आत्मस्वरूपाच्याच ठिकाणी अशा प्रकारे आत्मस्वरूपाला म्हणजे आत्मतत्वाला अविकारी असा हा पाहत असतात की आत्मा हा कशामध्ये अडकलेला नाही आहे. साधू संत हे सर्व करतात पण ते कशातही अडकले नाहीत. आता डॉक्टर साहेबांनी केवढा मोठा उपक्रम केलेला. विद्यार्थी असे फिरले असते, कुठे पाऱ्याला जा, कुठे काकड्याला जा. मी मनात आहे ते बोलून टाकतो बरं का, राग येऊ नका विद्यार्थ्यांना सांगतो पुन्हा. अर्थात माझ्या बोलण्याचा राग येणारच नाही तुम्हाला. असेच भटकले असते, असेच फिरले असते तुम्ही, पण इथे तुम्ही महिनाभर राहिले ना, हे त्यांचे महान उपकार आहेत. आपल्याला त्यांनी त्यांच्या संगतीने या आत्मतत्वाचं खरं शोधन करून दिलं की खरं काय आहे हे तुम्ही ओळखा. नंतर फिरतच बसा ना. मग आपल्याला हे सुटल्यानंतर आपलं आयुष्य त्याच्यातच आहे. कारण की फिरणं हे जीवावर लादलेलंच आहे देवाने. फिरल्याशिवाय गत्यांतर नाही. किती जरी वर्षाचा झाला तरी तो सारखा भटकतच राहतो. आपल्याला फिरायचं आहे, पण जोपर्यंत साधक अवस्था विद्यार्थी दशा आहे तोपर्यंत हे मिळवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी असा आत्मस्वरूपाचा भाव या ठिकाणी सांगितला. विवेकाचे नि पैसे जयाची स्मृती स्वरूपी बैसे, ज्याची आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अशी स्थिर बुद्धी प्राप्त होते, ते आपल्या ज्ञाने देखती ऐसे आत्मयाते. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ते ज्ञानी पुरुष अशी स्थिरता पाहतात, म्हणजेच बाकीचा भाव आत्म्याच्या ठिकाणी लादत नाही. आणखी दृष्टांत ज्ञानराज मौलींनी दिलेला आहे. जैसे तारांगणी भरले गगन समुद्री बिंबले प्रीते तुटोनी नाही पडले ऐसे निवडले. आता तारांगणांनी भरलेलं आकाश, हे आकाश सर्व चांदण्यांनी भरलेलं आहे आणि त्याचं प्रतिबिंब त्या आकाशाचंच प्रतिबिंब सूर्यामध्ये पडलेलं, आपल्या समुद्रात पडलेलं आहे. गगन समुद्री बिंबले, ते तारांगणांनी भरलेलं बरं का असं आकाश
आणि त्याचं प्रतिबिंब कुठे उमटलं गेलं? समुद्रामध्ये पडलं गेलेलं आहे. पण ते तुटूनही नाही पडिले आयशी नवले. मग ते सगळं बिंबरूपात असलेला हा जो भाव तो प्रतिबिंब रूपाने समुद्रात पडला. ते सगळंचं सगळं आभाळ चांदण्या वगैरे या सगळ्या समुद्रात पडल्या असं म्हणता येईल का? असं म्हणताच येणार नाही. कारण की ते फक्त बिंब रूपाने असलेलं सगळं ते प्रतिबिंब रूपाने सगळं समुद्रात दिसतंय. मग ते तुटूनही नाही पडले आयशी निवले. ते विचाराच्या योगाने असा विचार माणसाने केला पाहिजे की ते पाण्यापासून समुद्रामध्ये पडलेलं जे आहे त्याच्यापासून ते अलिप्त आहेत, ते वेगळे आहेत असा भाव कळला पाहिजे. म्हणजे ज्याप्रमाणे समुद्रात पडलेले ते जे प्रतिबिंब असतं ते तरीसुद्धा वरून तुटून ते पडलेलं दिसत नाही. असाच विचाराने निश्चित निर्णय माणसाचा झाला पाहिजे. त्याचप्रमाणे आणखी एक दृष्टांत देऊन सिद्धांत माऊलींनी सांगितलेला आहे. गगन गगनची आहे हे आभासे ते वाये, तैसा आत्मा देखती देह गवसिला. आकाश आकाशाच्याच ठिकाणी आहे. जसं समुद्रामध्ये जे भासतं ते संपूर्ण व्यर्थ आहे. समुद्रामध्ये आकाशाचं पडलेलं प्रतिबिंब हे सगळं व्यर्थ आहे. आकाश आकाशाच्याच ठिकाणी जसं विस्तारितपणाने व्यापकपणाने हे जसं आहे त्याप्रमाणे आत्मा हा व्यापकपणाने अतिशय अलिप्त आहे. तो पाहणारे मात्र हे ज्ञानी पुरुष आहेत. हे त्या आत्म्याला अशा प्रकारे जाणत असतात, लक्षात घेत असतात. कारण की आकाशाचं पडलेलं प्रतिबिंब समुद्रामध्ये हे जर मिथ्या मानलं नाही, ते सत्यच आहे असं जर मानलं तर आत्म्याला असं पाहता येणार नाही. म्हणून असा आत्म्याला पाहायचं आहे. हे जसं आभासात्मक पडलेलं प्रतिबिंब आहे तसं आत्म्याच्या ठिकाणी देहाच्यामुळे आलेले हे जे विषय आहेत ते देहाचे आहेत, ते आत्म्याचे नाही असं मात्र पाहायचं आहे. तैसा आत्मा देखती देह गवसिलाही. तसा आत्मा हा देहाच्या संबंधाने असा हा व्यापक असलेला पण देहाच्या संबंधाने असा तो तिथे आलेला आहे असं ज्ञानी लोक पाहत असतात. खळाळाच्या लगबगी फेडोनी खळाळाच्या भागी, देखिजे चंद्रका उगी चंद्री जे. खळखळ खळखळ असं वाहणारं जे पाणी आहे म्हणजे पाण्याच्या ठिकाणी असलेली चंचलता हा जो भाव आहे तो पाण्याच्याच ठिकाणी आपण पाहिला पाहिजे. किंवा दुसरा दृष्टांत ज्ञानोबा देत आहेत. चंद्रका उगी चंद्री जेवी. चंद्राच्या ठिकाणी असलेले चंचलपणाचं चांदणं ते जसं चंद्राच्याच ठिकाणी ते जरी फिरत हिंडत असताना दिसत पण ते स्थिर मात्र कुठे आहे? ते चंद्राच्याच ठिकाणी आहे. चंद्राच्या बाजूच्या कडे ते कधी जात नाही. देखिजे चंद्रका उगी चंद्री जेवी. ते चांदणं जरी आपल्याला चंचलपणाने दिसत असलं तरी ते चंद्राच्याच ठिकाणी जसं अत्यंत स्थिर असतं, अत्यंत हालचाल न करणारं दिसत असतं, त्याप्रमाणे आणखी एक दृष्टांत ज्ञानोबा देऊन राहिलेले आहेत. का नाडरची भरे शोषे सूर्य का जोत, देह होता जाता तैसे देखती. पावसाळ्यामध्ये पाण्याच्या योगाने ते डबकं भरलं जातं आणि सूर्याच्याच योगाने ही स्थिती होते. सूर्य तो जैसा तैसाचे असते. सूर्याच्याच योगाने ते भरलेलं डबकं पुन्हा त्याचं शोषण केलं जातं. पाण्याच्या योगाने ते खाली जसं समजा एखाद्या दगडांच्या ठिकाणी असं खड्डा आहे आणि तिथे ते पाणी पडून त्याचं डबकं साचलं गेलं मग ते भरलेलं आहे आणि पुन्हा सूर्याच्या योगाने किंवा उन्हाळ्यामध्ये ते पुन्हा डबकं जसं वाळून जातं. पण त्याप्रमाणे आकाशाच्या ठिकाणी असलेला हा जो सूर्य आहे तो जसाचा तसा आहे. त्याच्या सत्तेत ह्या जरी क्रिया होत असल्या तरी तो मात्र स्वतः काही करत नाही. तसा देह होता जाता तैसे देखती माते. तसे देह उत्पन्न झाला अथवा देह नष्ट झाला हे आत्मरूपाने ज्याला अशी दृष्टी प्राप्त झालेली नाही ते अविकारी अविचारी हे जे लोक आहेत ते मात्र त्या आत्म्याला अशा पद्धतीने मानतात. वास्तविक तो सूर्य काही करत नाही.
ते कोरडंही पाणी करत नाही आणि ते डबकंही भरलं जात नाही, तो अलिप्त असतो. तसा आत्मा हा देह आला काय, याने ते देहातले असलेले विषय भोगले काय, पण मात्र ब्रह्माला अविकारी रूपाने ते ज्ञानी पुरुष पाहत असतात. म्हणून ते ज्ञानी लोक कसे पाहतात हा खरा विषय या ठिकाणी सुरू आहे. देहाचे धर्म देहावरच लादणं हे अतिशय गरजेचं आहे. आणखी एक समजण्याकरता मोठा गोड दृष्टांत दिलेला आहे. घटमठ घडले तेची पाठी मोडले, परी आकाश जे संचले असतची असे. घट उत्पन्न झाला आणि घट पुन्हा मोडला गेला. म्हणजे मठ घडले काय आणि घट बांधले, म्हणजे घडा बनवला काय आणि पुन्हा तो मोडला काय. तेची पाठी मोडिले, तोच पुन्हा फोडला गेला. पण त्या ठिकाणी असलेलं आकाश, घट फुटल्याने आकाश फुटत नाही. आणखी पुन्हा मठ बांधला असता ते मठाने आकाश पुन्हा बांधलं जात नाही. आकाश हे जसं त्या सगळ्या गोष्टीतून अलिप्त असतं. घडला तरी आकाश जसं होतं पूर्वी तसंच आहे. घटामध्ये आकाश आहे, व्यापलेलं सुद्धा आकाशच आहे. म्हणून घटाने ते घडलं गेलं आणि मठ बांधला गेला, म्हणून मठाने पुन्हा ते बांधलं गेलं. असं त्या आकाशाच्या ठिकाणी घडणं आणि बांधणं हे होत नाही. तेची पाठी मोडले, परी आकाश जे संचले असं त्याची आहे. पण आकाश जसं आहे तसं आहेच. त्याप्रमाणे ह्या सगळ्या होणाऱ्या देहाच्या क्रिया आत्म्याच्या ठिकाणी विनाकारण अविचारी लोक हे लादत असतात. तसा हा विचार अलिप्तपणाचा या ठिकाणी आत्म्याचा सांगितला गेलेला आहे. म्हणून या दोन ओव्या फार मोठ्या सिद्धांताच्या माऊलींनी मोठ्या गोड सांगितलेल्या आहे. तैसे अखंडे आत्मसत्ते अज्ञान दृष्टी कल्पिते, हे देहची होते जाते जाणती. अशा आत्म्याच्या अखंड असलेल्या आत्मसत्तेने या सगळ्या क्रिया ह्या होत असतात. पण या अज्ञान दृष्टी कल्पिते, या अज्ञानाच्या मात्र ह्या सर्व अज्ञानाच्या दृष्टीने ह्या सर्व क्रिया मनुष्य विनाकारण लादत असतो. आत्मा हा अखंड आहे, कोणत्याच प्रकारची कोणाची क्रिया करत नाही आणि कर म्हणून असं सांगत नाही. तो अविकारी आहे. म्हणून अखंड आत्मसत्ते अज्ञान दृष्टी कल्पिते, हे देहची होते जाते जाणती पुढे. पण मात्र ह्या सगळ्या क्रिया देहाच्यात आहे. येणं आणि जाणं ह्या सगळ्या क्रिया देहाच्या असल्यामुळे हे कोण जाणतात मात्र ज्ञानी पुढे. हे जे जाणणारे आहेत ते ज्ञानी पुरुष निश्चितपणाने असे जाणतात. आत्म्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या ह्या क्रिया देत नाही. त्याच्याच करता आळंदीमध्ये वास्तव्य करावं, हे जाणण्याकरताच करावं. म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो, आळंदीची नुसती जर ज्ञान प्राप्त न करताना भाकरी खात असाल तर हा दोष आहे. कधीच आपण एखाद्या दिवशी जर ज्ञानेश्वरी वाचली नाही, माऊलीच्या दर्शनाकरता गेलो नाही आणि खुशाल मजा मारत बसलो, खात बसलो, मोबाईलवरचे सर्व गाणे ऐकत बसलो, तर त्या दिवशी आपण अन्न खाल्लं नाही. हा माझा स्वतःचा भाव आहे बरं का. तुम्हाला काय वाटायचं असेल ते तुम्ही वाटून घ्या. तर त्या दिवशी आपण अन्नच खाल्लं नाही अशा भावाची स्थिती अंतःकरणात निर्माण झाली पाहिजे. नाही तर नुसतंच विनाकारण, ज्याला आमच्याकडे भाकरी मोडणं म्हणतात, काला मोडायचा आणि भाकरी अशा मोडून मोडून खायच्या, काय उपयोग आहे. हे जर कळत नसेल तर त्याच्याकरता यांच्या सहवासात वेळ द्यावा लागतो. ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीत वेळ द्यावा, तुकोबारांच्या गाथ्यात वेळ द्यावा. आणि 1 तास तर आळंदीत राहून एवढी क्रिया केली पाहिजे ना. रपाटून खाणं, रपाटून झोपणं. हे जर आळंदीत विद्यार्थी क्रिया करत असतील तर मी तरी म्हणेल तो विद्यार्थीच नाही. तो विद्यार्थी नाही, तो कसं तरी जीवन पूर्ण करण्याकरता बापाने सांगितलं, जा उचलतो बिडार, भरतो पिशवी, घरी काही काम नाही, जा कुठतरी खात बस आणि फिरत बस. असे जर आळंदीत क्रिया होत असेल तर ती मला स्वतःला मान्य नाही आहे. एक आळंदीतला क्षण कधीही वाया जाऊ देऊ नका, ही माझी आज्ञा नाही, तुम्हाला विनंती आहे. जर डॉक्टर साहेबांनी एवढा सत्राचा भाग ठेवला नसता तर काय कळलं असतं आपल्याला ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी. निदान भावाचं तात्पर्य तरी कळलं ना.
ज्ञानोबारांचं मनोगत तरी कळतं का नाही याच्याने. म्हणून पुनश्च सगळेच असे करत नाही, मी सगळ्यांनाच असे म्हणत नाही, पण तुका म्हणे आयसे आहेत गा हरी. असे काही काही आहेत मी पाहतो, कुशाल 4 वाजेपर्यंत झोपतात. हे चुकीचं आहे. आम्ही झोपतो ना, आम्हालाही विश्रांतीची गरज आहे, पण आम्ही 20 मिनिटं ते 10 मिनिटं, आणि तुम्ही 4-4 तास जर झोपत असाल तर या ओव्या कस काय कळतील मग. आत्मसत्य अखंड अज्ञान दृष्टी कल्पिते हे जाणून घेण्याकरता काहीतरी आळंदीला करणं ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. चैतन्य चढे ना ओटे चेष्ट विना चेष्टे आयसे आत्मज्ञाने ओखटे जाण तिजे. पुन्हा सर्वजण ओवी म्हणून शेवटची ओवी आपली. चैतन्य चढे ना ओटे चेष्ट विना चेष्टे आयसे आत्मज्ञाने चोखटे जा. म्हणजे चैतन्य आहे ते कधी वाढतही नाही, ते कधी त्याला ओटे म्हणजे ते कधी कमी होत नाही. चेष्टवी ते कधी क्रियाही करायला लावत नाही, आणि ते कधी कोणाकडून करवितही नाही. अशी जी आत्म्याची सत्ता ज्ञान आहे ते चोखटे म्हणजे शुद्ध असं ज्ञान आहे, आणि असं जाणलं पाहिजे, असं ओळखून घेतलं पाहिजे. पुन्हा वाचून दाखवतो. चैतन्य कधी वाढत नाही, कमी होत नाही, कोणाकडून काही करवतही नाही, स्वतः काही करीत नाही. अशा त्या चैतन्याला ते ज्ञानी पुरुष शुद्ध आत्मज्ञानाने जाणतात.